तर 95,000 रुपयाची ही गाय, अगदी 95,000 पासून ते 2 लाख रुपयाची ती गाय. आज त्यांना मी 3.5 लाख रुपयाला मागतोय, विचारा त्यांना समोर. आज मी स्वतः मागतोय, कारण की बेंगलोरला कॉम्पिटिशनला पाहिजे. तीच गाय मी 2 लाख रुपयाला दिलेली आहे. 1,65,000, 1,75,000, 95 तुम्हाला सांगतो. ही काहीतरी सरासरी पट्टी झाली 1,73,000च्या पट्टीत, 73,500. 1,73,500च्या पट्टीच्या गाया. पण इच अँड एव्हरी गाय आता आपण बघितलं जास्तीत जास्त किती दूध आहे, तर जास्तीत जास्त दूध आहे त्या 50 लिटरचा रेकॉर्ड आहे. 14 गायींमध्ये 320 लिटर दूध आहे दिवसाचं. 320 लिटर. 320 लिटर. पण ही गाय 36-38 लिटर दूध देते. पहिला रो आहे. पहिला रोला 36-38 लिटर दूध वन टाइम देते. मंडळी, जय जवान जय किसान. आपण शिव डेअरी फार्म आंबवडे विकास साळुंके यांच्या नेहमी व्हिडिओ बनवत असतो, प्रसिद्ध गायींचे व्यापारी. परंतु आपल्या अनेक कमेंट असतात की आपण फक्त व्यापाऱ्यांचे व्हिडिओ बनवता, परंतु आज आपण गोट्यावरती आलेलो आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बिचुकले एक पवार कुटुंबीय आणि त्यांच्या माध्यमातून गायी सांभाळल्यानंतर गायी कशा दूध देतात किंवा एकदम टॉप क्वालिटीचे ब्रीड असणाऱ्या आणि टॉप क्वालिटीमध्ये दूध देणाऱ्या गायी आपण गोट्यामध्ये जाऊन बघणार आहे. गायी जेमतेमच आहेत, परंतु एकदम टॉप क्वालिटीच्या गायी आपल्याला बघायला मिळणार आहेत. सर्वात प्रथम आनंद वाटला. बघू शकता एकदम जातीवंत खिलार गोवंश. जरी किती बी तुम्ही जरशा पाळल्या मित्रांनो, परंतु देशी एक तरी तुमच्या दावणीला पाहिजे. आणि ही बघितल्यानंतर खरोखर समाधान वाटलं. तिच्या खाली एक कालवड सुद्धा आहे, तुम्ही या गोट्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, एक थोडक्यात सक्सेसफुल गोटा कसा असतोय. मालकाचं आता बोलण्यात ना आलं की बाबा गायी आम्ही व्हिडिओ बनवत नाही किंवा काय नाही, त्यांचं कामच तसं आहे. एक प्रत्येकाची नजर कशी असते आपण मानत नाही, परंतु गायी आज व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. या गायीचा आता बाहेर बघितलं तिचा एक बछडे आहे, जबरदस्त क्वालिटीचा आहे आणि स्वप्नील फडतरे यांच्या जातीवंत वळूच आहे. आणि तुम्ही बघू शकताय एकदम टॉप क्वालिटीच्या गायी आहेत. आणि आपल्या बरोबर मालक सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत किंवा हा दूध व्यवसाय किंवा हा जो जातीवंत पाठीमाग गोटा बघताय, तर या सर्व आपण घडामोडी त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि या ज्या सर्व गायी त्या शिव डेअरी फार्म विकास साळुंके यांच्या माध्यमातून यांना देण्यात आलेल्या आहेत. त्या आपण दादांबरोबर संवाद साधणार आहोत. सर्वात प्रथम दादा आहेत आणि आपले व्यापारी आहेत विकास साळुंके. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल की किती गायी किंवा कधीपासून सुरुवात केली? गायी बघितल्यानंतर खरोखर समाधान वाटतंय. बाहेर पण समाधान वाटलं आम्हाला आणि इथं पण आल्यानंतर समाधान वाटतंय. आधी आम्ही सुरुवात बरेच वर्षापासून केलेली, परंतु इथल्या लोकलच्या गायी होत्या आमच्याकडे. लोकलच्या गायी असल्यामुळे ते काय एवढं त्यांचं मिल्किंग किंवा एवढं रेकॉर्डेड मिल्किंग काय आम्हाला मिळालं नाही लोकलच्या गायींकडून. लोकलच्या गायी लावल्या की आटायला घेतात, म्हणजे आटायच्या. त्यामुळे आम्ही त्या ह्याच्यात पूर्णपणे गोटा मोडला. 2 वेळा गोटा मोडला आम्ही त्या लोकलच्या गायींच्या पायात. त्यानंतर आमची ओळख विकास साळुंके यांच्यावर झाली. त्यानंतर त्यांनी ज्या आम्हाला गायी आता दिल्यात सगळ्या, त्या गायी सगळ्या रेकॉर्डेड बँगलोरच्या गायी आहेत. चांगल्या. किती गायी दिल्या त्यांना आपल्याला? आता आपल्याकडे 14 गायी त्यांनी दिलेल्या आहेत. हो. आणि साधारणतः आता 14 गायींच्या मध्ये आता आपलं किती लिटर दूध जात आहे किंवा काय? 14 गायींमध्ये 320 लिटर दूध आहे दिवसाचं. 320 लिटर. 320 लिटर. पण 14 गायी 14 पूर्ण वेलेल्या नाहीत. काही दूध गाभण आहेत, काही दुधाव आहेत. दुधावरती आहेत. त्यातल्या 7 गायी दूध गाभण आहेत आणि ज्या बाकीच्या राहिले त्या दुधाव आहेत. 7 गायी दूध पण निम्म्यात दुधाव म्हणजे काय नक्कीच. आणि आता सगळ्यात जास्त आता दूध आपण म्हणतो नेहमी, आपण लाईव्ह मिल्किंग दाखवणार होतो, परंतु काही दादांना सांगितलं की लाईव्ह मिल्किंग नको. तुमच्याच बंधुराजांना काय सांगताल की आता जास्तीत जास्त दूध देणारी गाय आपल्या गोट्यातील कोणती किंवा काय? आता ही गाय आपल्याला 36-38 लिटर दूध देते. पहिला रो आहे. पहिला रोला 36-38 लिटर दूध वन टाइम दिवसाचं देते. आणि विशेष म्हणजे आता महिना झाला पण तिची लेवल वगैरे काय कमी नाही जास्त नाही, 1 लेवलनं दूध चाललंय. आता तुम्ही सांगितलं की यांच्या माध्यमातून तुम्ही बेंगलोरवरनं गायी घेतल्या विकास दादांच्या. काय म्हणजे आता तुम्ही सांगितलं पहिला तुमचा गोटा मोडला होता. हो. ह्या गायी आल्यापासून तुम्ही किती महिन्याला प्रॉफिट मध्ये किंवा हेच ब्रीड का घ्यावं असं काय सांगताल? नाही, हे ब्रीड का घ्यावं तर ह्या ब्रीडची क्षमता जास्त आहे. हे ब्रीडिंग वर काम झालेलं आहे. हे ऍक्च्युअली ब्रीडिंगच्या गायी आहेत, त्यांची कॅपॅसिटी आहे.
ज्या पद्धतीने आपण खाद्य देतो, ज्या पद्धतीने आपण मॅनेजमेंट करतो, त्या पद्धतीने त्यांचं दूध पण आहे. म्हणजे दूध त्या पद्धतीने आपण जर आपल्या इथल्या लोकलच्या गायांना जर ते खाद्य मॅनेजमेंट केलं, दूध नाही मिळत. ज्या अपेक्षेनं दूध पाहिजे त्या अपेक्षेनं दूध मिळत नाही, असा विषय आहे. पण ह्या गायींचं दूध चांगलं आहे आणि टिकून राहतंय टिकून राहते. आता माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी ह्यांनीच दिलेल्या गायी, 6 महिन्यापूर्वीच्या त्या गायी अजून दूध देतात 28 लिटर दिवसाला. हो, अजून एक 4 महिन्याच्या गाभण, 5 महिन्याच्या गाभण गायी तरी 28 लिटर दूध देते. म्हणजे गाय 10 लिटरच्या आतनं आटत नाही. मला एक सांगायचं, आपण दादा सगळ्या किमतीपासून सगळ्या विषय क्लिअर करू. अगदी ह्यांना प्रॅक्टिस पासून, यांच्या अनुभवापासून. सुरुवातीला हे म्हणजे प्रो लेवलला नव्हते नाही का, सुरुवातीला म्हटलं की आम्हाला काय टाकायचं, काय त्यांना आयडिया होती पण त्या लेवलची नव्हती. आपण काय सांगितलं की आपण जेव्हा एखादी गाय देतो तर एखाद्या गायची 100% जबाबदारी घेतो. आणि ह्या जगामध्ये कोणी असा माणूस बनला नाही की तो 100% खरा आहे किंवा 100%ला 100% रिझल्ट आहे, असं कधी होत नाही. समजा आपण एखाद्याला 100 गाय दिलं तर 5-10 गाय इकडे तिकडे होत असते, 4-5 गाय तिथे आपण ऍडजस्टमेंट करून घेत असते. आता यांना 10-15 गाय दिल्यात, एखादी 19-20 होत राहते, नाही असं नाही म्हणू शकत, कारण की या जगात 100% कोण आहे, त्यात बी त्यांना ऍडजस्टमेंट करत असतो. आता किमतीचा विषय राहिला तर 95,000 रुपयाची ही गाय, अगदी 95,000 पासून ते 2 लाख रुपयाची ती गाय. आज त्यांना मी 3.5 लाख रुपयाला मागतोय, विचारा त्यांना समोर. आज मी स्वतः मागतोय कारण की बेंगलोरला कॉम्पिटिशनला पाहिजे. तीच गाय मी 2 लाख रुपयाला दिलेली आहे. 1,65,000, 1,75,000, 95,000 तुम्हाला सांगतो. ही काहीतरी सरासरी पट्टी झाली 1,73,000च्या पट्टीत, 73,500. 1,73,500च्या पट्टीच्या गाया. पण इच अँड एव्हरी गाय आता आपण बघितलं जास्तीत जास्त किती दूध आहे, तर जास्तीत जास्त दूध आहे त्या गायचं 50 लिटरचा रेकॉर्ड आहे त्या गायचा. पण अजून ती पीकवर गेली, अजून पीकवर नाही. 18-19 दिवस चालू आहे ना, 18-19 दिवशी 38-40 लिटर तिचं आता प्रेझेंटला 2 टाइमचं मिल्किंग. मिल्किंग टाइम असेल तर अजून 5-7 लिटर वाढले असते. आता आम्हाला दादा प्रश्न किती जास्त दूध देते ह्याचा नाही, की सगळ्यात कमी दूध देणारी गाय तुमच्या गोट्यात किती लिटरचे? सगळ्यात कमी नाही, सगळ्या 30 लिटरच्या वरच्या गाय, 30+. म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड 30+ न सगळं चाललंय आमचं, म्हणजे गोट्यातलं 30+ न रेकॉर्ड. आणि आता सर्वात महत्वाचं, आता पैशाच्या स्वरूपात आपण जाऊया. मंथली तुम्हाला किती खर्च होतोय आणि किती पैसे आता राहते, तुम्ही एवढं करताय म्हणून? मंथली ह्यात कसं आहे, 50% गायींवर खर्च करावाच लागतो. अगदी मी म्हणतो 50% पेक्षा जास्त, पण शिल्लक राहते. जे आपण जे मॅनेजमेंट करत होतो जे आपल्या लोकल गायींना, त्याच्यापेक्षा ह्यात पैसा जास्त आहे. कारण की तेवढंच मॅनेजमेंट, तेवढाच खर्च, तेवढंच सगळे, परंतु दूध जास्त आहे, त्यांचं दूध जास्त आहे, त्यामुळे परवडतंय. हा, चांगल्या रीतीने परवडत. आता आम्हाला दादा आता दुधाला जर 38 रुपये आता प्रेझेंट कंडिशनला 38 रुपयानं जर तुम्ही वासर पिऊन यांचं 320 लिटर वासर पिऊन म्हणजे 340 लिटर आता दूध आहे. यांचे किती गायामध्ये 2 तर गाय बंद आहेत त्यातल्या, 14तल्या 2 12, 12तल्या त्यांच्या 5-7 गाय गाभण. म्हणजे किती गायांचं किती लिटर दूध चाललंय, कसं का परवडणार नाही गोटा? तुम्ही ह्या लेवलला माणूस काय करतोय की आतापर्यंत माणसाचं काय चुकलेलं आहे की जो शेतकरी येतोय तो काय करतोय, किंमत बघून गाय घेतोय. असं कधीच नाही केलं पाहिजे. माणसानं, शेतकऱ्यांना गायी बघून किंमत लावली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती लाखाची असो, 95ची असो, 80ची असो, ज्याच्या त्याच्या हिशोबानुसार जो तो घेत असतोय. तर आपलं काय काम आहे की त्यांना पाहिजे क्वालिटी 30+, 35+. मला बनवायचं रिझन काय की किती आता ह्या लेवलचे गाय किती तरी 1000 वाटले असतील मी, पण प्रत्येकाकडे हा रिझल्ट येतो का? नाही. मॅनेजमेंट खूप महत्वाची असते, मॅनेजमेंट खूप महत्वाची असते. ज्याच्याकडे मॅनेजमेंट आहे त्यानंच हा रिझल्ट बघायचा असतो. आता किती गेलं तरी व्यापारीला बाड, मी किती वस्तू दिली तरी मी खोटा, मी किती बोललो तरी मी खोटा. आता प्रॅक्टिकली मी खरा की खोटा किंवा व्यापारी खरं की खोटं हे नंतर जो चांगली गाय सांभाळतोय त्याला त्याचा रिझल्ट भेटतो, तो त्याकडे घेतो. आणि विषय असा किमतीचा की काही वेळेस मी काय वेळेस कमेंट बघतो की किंमत वाढवून असते वगैरे काय, तर मी 100% बीट करतोय. गोट्यात राहून चॅलेंज आहे माझं. ज्या रेटला मी गाय दिलत ना, ते कुठल्याही रेटने ह्या व्यापाराने ह्या लेवलच्या दुधाला काय आणून द्यावा, मी तिथं त्या दिवशी व्यापार बंद करीन त्या दुधाच्या. मग मी किती कमिशन काढलंय ह्यांच्या जीवाला माझ्या जीवाला माहिती, ओपन व्यापार केलाय. आणि त्यातनं बी जर माणसाला असं वाटतं की महाग आहे तर त्यांच्यासाठी ह्या गाय म्हणलेल्या नाहीत. त्यांना मग ज्या पटकेल त्या त्यांच्यासाठी गाय आहेत. एक पब्लिसिटी म्हणून नाही सांगत की हॉनेस्टली व्हिडिओ आहे की त्यांचं सगळं, त्यांना ईस्ट कल्चर पासून, डाएट मॅनेजमेंट पासून, गाय आजारापर्यंत काय द्यायचं, गायची वाढ पाडायला काय, सगळ्या गोष्टीचं A to Z त्यांना नॉलेज आपण आपल्याकडून देण्याचा प्रयत्न करतोय. ते स्वतः हुशार आहेतच, पण आपल्याकडून काय एक्स्ट्रा नॉलेज येतं आम्हाला दादा. माणसं सक्सेस आहेत. आज 350 लिटर दुधाचे पैसे तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती होते बघा. आणि असं नाही की महिन्यात 2 महिने, वर्ष देतात. हो, कंटिन्यू. त्यामुळे परवडत आहे. आता त्यांच्या तोंडात तुम्ही सांगा ऐका. कंटिन्यू दूध. आता काय मॅनेजमेंट तुम्ही आता काय करताय, काय त्यांना चारा किंवा या इकडे चारा. मित्रांनो बघा, कुठली गाय अशी म्हणायला म्हणजे नाराज होण्यासारखी फॉरेन कंट्रीतलं स्ट्रक्चर असेल तर का ही ऑर्डर बघा, वॉटर क्वालिटी एकदम. आता ह्या ऑर्डरला आम्हाला 20 लिटर दूध काढते, कोण मान्य करेल? बरोबर.
ही इम्पोर्टेडचं स्ट्रक्चर आहे बघा. ही ऑर्डरचे क्लॅप बघा. ही बघा, ही ऑर्डरचे क्लॅप बघा. हे दुधावले ही स्ट्रक्चर आहे. ही स्ट्रक्चर याला लय जनरेशन घ्यायला लागते, माणसांना मान्यच होत नाही. माणूस काय म्हणतो पांढरी गाय म्हणजे आमची बी असले काय गायांच्यात फरक आहे ना, एवढाच विषय आहे. बघ सगळ्या म्हणजे कसे जशी गाय असेल तसा रेट असतो. कधी 80ची बी गाय, कधी 80ला बिन भेटणारी गाय. डिपेंड ऑन तुम्ही कुठल्या क्वालिटीवरती तुमचा धंदा सेट करायचा तुम्हाला, त्याच्यावरती तुमचं भविष्य आहे. गेलं तर 10 गायीमध्ये तुमचं एवढं दूध निघतं. हो हो. नाही, गाई त्या क्वालिटीची म्हणजे गाई त्या दूध क्षमता गायींची जास्त आहे, त्यामुळे तेवढं दूध त्या गायींपेक्षा महत्वाचं घ्यांची ती क्वालिटी काढायची सगळ्यात महत्वाचं. कारण गाय आपण तर आम्हाला त्याला सगळ्यांनाच एकसारखे देतो, ह्यांना काय वेगळं दिलं नाही. फिडिंग मॅनेजमेंट थोडं सांगा ना आम्हाला, काय कसं आता तुम्ही देता? फिडिंग मॅनेजमेंट मध्ये काय आहे, आता मकाचा मुरघास आहे हा. आणि त्याच्यावर आपलं गव्हाचं बुसकाट आहे हा. आणि ते देतोय, गोळी देतोय आणि भुसा देतोय. एवढं फिडिंग मॅनेजमेंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, तीनच गोष्टी आम्हाला जाता गायीमध्ये. एक तर सुरुवातीला गाय आजारी पडून न देणे, सगळ्यात पहिली गोष्ट वारधार व्यवस्थित पडणे, आणि तिसरी गोष्ट चाराला व्यवस्थित पोटभर देणे. ह्याच्यापेक्षा वगैरे काही नसते. तेवढं दिलं की गाय दूध देणार दूध देते, न दूध देणार गाय दूध देत नाही. तुम्ही काहीही प्रयोग करा ती काय दूध देत नाही. आणि असं होतं काय किंवा एखादी टॉप क्वालिटीची गाय जर एखादा आपण आउटडेटेड भागात दिली तर माती जरी बदलली ना, माती ती रिझल्ट देत नाही गाय. म्हणजे बेंगलोरची माती वेगळी, महाराष्ट्रातली बारामतीचा चारा खारट येतो, आपल्याकडचं नाही, आपल्याकडचं वेगळा आहे. तिथली गाय इथं आली तर कमी दूध देते किंवा आपली गाय तिकडे गेली तर जास्त दूध देते. प्रत्येक मातीचा बदल असतो. शेवटी आता कोणाकडे गाय कशी सेट होते त्याच्यावरती सगळा विषय राहतोय. आता ते गायीचं सांगितलं तुम्ही. सगळ्यात जास्त गोट्यातली दूध देणारी गाय आता चालली ती. आता हा. मित्रांनो बघू शकताय, दादांना सांगितलं की आता ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या, म्हणजे असं गायीच्या साईज वरून कधीच गाय दूध देत नाही. ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या टॉप क्वालिटीच्या गायी गोट्यामध्ये आहेत. परंतु दादांना सांगितलं आता सध्या किती समोरची गाय दिसते ती किती दूध देते गाय? आता गाई 38-39 लिटर दूध देते. 38-39 लिटर दूध हो. देते. बघा मित्रांनो, गाय मापातच एवढ्या मोठं माप नाही, परंतु जबरदस्त अशी दूध देते आणि जबरदस्त असं मॅनेजमेंट. बाकीच्या सुद्धा तुम्ही गायी बघू शकताय की जे आपण जे सरडाचे वगैरे गाय बघतो ना, गाय सरडाचे वगैरे त्या लेवलची ऑर्डर आपण जे पंजाबला कॉम्पिटिशन लेवलच्या गाय बघतो ना, त्या लेवलचे ऑर्डर आहेत. पण कोणाला जो चांगला सांभाळतो त्याकडे 100% चांगला रिझल्ट आहे. तुम्ही एखाद्याला दोष देऊन काय फायदा नसतोय. आता तुम्ही कॉम्पिटिशनचं म्हटलं काय? बघा ही गाय आता 19 दिवस चालू आहे, 40 लिटरच्या आजूबाजू चालू आहे. ही गाय जायला 2 टाइम मध्ये 19 लिटर म्हणजे 19 समथिंग काहीतरी चालू आहे 40च्या आजूबाजू. ही गाय जर अजून पिकवर जायला 1 महिन्याच्या पुढे गाय ब्रीडवाले दुधाला पास करत जाते. तर ही जर 45-50 गेली ना तर ह्यांना मी दिली 2 लाख रुपये गाय ओपन. माझी खरेदी सगळ्या ज्यांना व्हिडिओ बघतोय ना त्याला सगळ्याला माहिती किती रुपयाची गाय काय आहे ती. त्यात 25,000 लॉस खाऊन गाय दिली मी ह्यांच्यासाठी का तर आपल्या जवळ राहील, आपल्या गोट्यात राहील. आता ही गाय त्यांची आज कॉम्पिटिशनला मागते 3.5 लाख रुपयाला, पण तरी ती म्हणली आपल्याला नाही विकायची कारण की परत भेटत नाही ना. कुठून आणायचे काय कुठून? नक्की मागितली का? हो, नाही 100% मागितली यांनी, परंतु आपल्याला आता द्यायची नाही. विषय मी नाही घेऊ शकत एवढी गाय बाबा, माझी क्वालिटी नाही. पण बँगलोर वाली मागते 3-3.5 लाख रुपयाला गाय मागते ती, कारण की तिथूनच गाय येणारी त्यांना माहिती कॉम्पिटिशनला चालते. एवढा विषय आहे. आपल्याकडे कोणी एवढा दर लावत नाही. हे आज बी सांगतो शेतकऱ्यांना 2 लाखाची वरची गाय घेऊन नाही तिथं गरज होईल. खरं सांगतो मी, 2 लाखाच्या आतनं काय असेल तर शेतकऱ्यांना करावं. 1 लाख, 1.5 लाख, 1.25 लाख, 2 लाख दूध धंद्यासाठी, आणि ज्याला शोक करायचं ना 5 लाखाची बेगा त्याचं काय सांगणार आपण. नक्कीच. दादा नवीन एखादा व्यवसाय करतोय, नवीन गोठा उभा करतोय, त्याला काय सांगता की तुम्ही कुठनं सुरुवात करावी किंवा कशा गायी घ्याव्या? गायी घ्यायच्या आधी कसं आहे मग तुम्ही नाही सांगतो, तुम्ही याच्यामध्ये लॉस सुद्धा खाल्लेला आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस पण झालेला आहे. पहिली गोष्ट गायी घ्यायच्या आधी तुम्ही चाऱ्याचं मॅनेजमेंट करावं. चारा व्यवस्थित आणि योग्य रीतीने चारा असावा. मग ब्रीड खूप महत्वाचं आहे. म्हणजे ह्या धंद्यात ब्रीड असेल काय तर पहिला चारा, दुसरं ब्रीड खूप महत्वाचं आहे. ब्रीड असेल तरच त्या चाऱ्याला दूध आहे, नंतर दूध नाही. म्हणून ब्रीड पाहिजे. ब्रीड नंतर मग बाकीचं गोठा वगैरे तुम्ही त्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण पहिली गोष्ट चारा आहे. गायांना चांगलाच सकस चारा, ब्रीड चांगलं व्यवस्थित पाहिजे आणि गोठा. मग तुम्ही हे 13-14 गायीचे 20 गायीचं दूध एवढ्या गायीतच काढताय म्हणजे? हो. नाही मग ते सांगतो ना मी, ब्रीड महत्वाचं आहे, चारा महत्वाचा आहे. म्हणजे ह्यातली एक जरी गोष्ट मिसिंग असेल तरी ते आपल्याला दूध मिळू शकत नाही. नवीन व्यवसाय चालू करणाऱ्यांना ब्रीड वरतीच 1-2 गायी घ्या भल्या. हा ब्रीडवर काम करा. भले त्या मी म्हणतो लोकलच्या 4 गायी घ्यायच्या तिथं 2 घ्या, परंतु ते ब्रीडवर काम करा. ब्रीड असेल तरच दूध आहे. दादा अजून एक प्रश्न आहे मला. आता बघा ही गाय आहे,
ही एक 2 नंबरची गाय आता 38 लिटर दूध देते. हिचं ब्रीड काय कोणाला माहित नाही, मला माहित नाही, कोणालाच माहित नाही. आता ही 39 लिटर दूध देते म्हणजे काही लोकांच्या अति विद्वान लोकांच्या सांगण्यात हिला ब्रीड नाही. काही जे अतिशहाणे आहेत ना ते म्हणते हिला नाव नाही म्हणजे ब्रीड नाही. आता 39 लिटर 40 लिटर पहिल्यावर दूध चालणारी ब्रीड नाही का? कुठल्या जरी कंपनीची असेल, कुठल्या जरी हिचं असेल, की माणसांचं काय झालंय की पहिली गोष्ट गाई बॉडी स्ट्रक्चर वरती घ्यायला लागते. गायच्या ब्रीडचं नाव सांगून गाई घेऊ नका, नाही तर तुमचा तिथंच हापमोड झाला म्हणून समजून चला. की नुसतंच ब्रीड आहे, गायला बॉडी स्ट्रक्चर नाही का नाही, काय कामाचं. गायचं बांधा कसा पाहिजे मजबूत, त्याची बॉडी स्टेटलाईन पाहिजे, छाती रुंद पाहिजे, चोक घट्ट पाहिजे, गाय मजबूत दमदार पाहिजे, ती गाय दूध देते. नुसतं ब्रीडचं नाव सांगून काय आजकाल काय लोकल व्यापार झालेत, कोण बी काय बी नाव सांगते. अरे गाय कुठली, काय चाललंय कुठलं. एका गायला ब्रीड नाही म्हणतो मी, एका गायला ब्रीड नाही, पण एक बी गाय 35 आत नाही म्हणायचं आपण ह्या गायला ब्रीड नाही. आता प्रोपोगंडा काय चाललाय, काही लोकलचे व्यापार आहेत ना बारकं बारकं, कुठली बी गाय घ्यायची ती कुठल्या बी गायचं काही बी नाव सांगते ती. त्यामुळे काय होते माणसांचं ती लक्षात राहणार, माणसांचा ब्रीड होता विश्वास होतो. ब्रीड म्हणजे ही क्वालिटीवरतीच धंदा होतो ना. जरी हिचं नाव माहित नसेल तर हिची काहीतरी क्वालिटी आहे. आज 38-40 लिटर शेतकऱ्याच्या घरी दूध देते. मला सांगा 3ऱ्या आणि 4थ्या जनरेशनच्या शेतकऱ्याच्या घरी दूध देत नाहीत तेवढ्या काय नाही. पहिला रूल 3ऱ्या आणि 4थ्या जनरेशनच्या दिनात ही तर पहिल्यावर द्यायची. ब्रीड कुठे गेलं, बँगलोर लाईफ पुढे आहे. फक्त त्याला थोडासा अभ्यास करायला लागेल माणसांना, गाय घ्यायची समजायला लागेल, एवढंच विशेष आहे. आणि अमोल दादा मी असं म्हणत नाही की गाय इवन सागर असू, विकास असू किंवा इतर कोणी कुणाकडेही गाय घ्या, विषय गाय घेण्याचा नाहीये. पण तुम्ही गाय घेताना चुकू नका राजू, नाहीतर तुमचं लय अडचण होणार आहे. काय होतंय, विकणारा विकतोय, शेतकरी घेणारा घेतोय, पण प्रॉब्लेम कोण किती कॉपरेट करतोय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही समजून घ्या, सगळ्या गोष्टी चालवा. मॅनेजमेंटचा विषय असेल, आतापर्यंत आम्हाला आता ज्या व्यापाऱ्यांनी काय विकल्या त्यांनी कोणालाही काही मॅनेजमेंट सांगितलेलं नाही. इव्हन सागर मी सांगतोय किंवा दोघं सांगतोय आम्ही काय असेल ते. 3रा व्यापारी मला सांगा की तो काही बदलून देतोय, मॅनेजमेंट देतोय, त्यांना ए पासून झेड पर्यंत सगळं देतो आम्ही. माझा या रोल आहे का, माझं गाय विकली संपला विषय, पण मी यांच्याकडे येतो काय चाललंय काय नाही, बाबा गाय कशी दूध देते, काय प्रॉब्लेम आहे, एखादी गाय रिप्लेस म्हणतो त्यांना करून देतो. मागच्या वर्षी प्रॉब्लेम झाला काय बदलून बी दिलं, मग त्या लेवलला सहकार्य करतो. फक्त तुम्ही कोणाकडे गाय घेता ही पहिलं लक्षात ठेवा आणि तिथून पुढे सगळं काम करा, एवढा विषय. काय संदेश द्याल यांच्याविषयी 1-2 शब्द काय सांगतात? माझ्या नाही आलोय हो का. एक जरी हा व्हिडिओ आपण थोडासा जाहिरातपर बनवला असेल तर लोकांना दाखवून बी शकलो ना आपण की खरोखर असं मॅनेजमेंट आहे, अशा काही लोक सांभाळतात. काय सांगतात? नाही, विकास भाऊंचं कायम मार्गदर्शन आम्हाला कायम आणि चांगलं सहकार्य राहतं. म्हणजे अशी गाय दिली परत विषय असं नाही, त्यांनी वेळोवेळी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. फिडिंग मध्ये असू द्या, तुमच्या गायच्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे जिथं जिथं चुका होत्यात त्या सुधारवण्यासाठी यांनी 100% आमच्याकडे लक्ष दिलं. त्यामुळे आज इथं नवीन एखादा माझ्यासारखा व्यवसाय चालू करतोय, काय सांगताल त्या शेतकऱ्याला? नाही, 100% धंद्यात पैसे आहेत. म्हणजे असं काय नाही की दूध दर कमी तरी पण धंदा परवडतो. दर 38 रुपये दर आणि तुम्हाला सांगतो जानेवारी पर्यंत 42 रुपये दर होतो जानेवारी पर्यंत. मग ती परत मार्केट मग कसं असतं, महाराष्ट्राचं मार्केट 2 रुपये वाढतं. नाही, दर कमी जरी असेल किंवा काय होईल पुढं, पण आपण आपलं जर व्यवस्थित जर मॅनेजमेंट ठेवलं, व्यवस्थित जर हे केलं, गायी जर व्यवस्थित जर घेतल्या तर सगळं व्यवस्थित होणार. म्हणजे काय विषय नाही येणार, परवडणारच धंदा. सांगायचा विषय अमोल दादा, ब्रीडवर काम करा, चांगल्या क्वालिटीच्या गाय घ्या, गाय कोणाकडून पण घ्या, काही करा. आपण तर सदैव सहकार्य करत आलोय, आमच्याकडून घेतलं तर अजून जास्त करीन, तेवढा विषय. दुसऱ्याने घेतलं तर करतेच. चांगल्या क्वालिटीच्या गाय घेतल्यानंतर तुम्हाला रिझल्ट हा 100% बेस्ट देईल, एवढंच सांगायचं. नक्कीच मित्रांनो, आपण गोट्यातील गायी बघू आणि व्हिडिओ इथंच थांबूया. गोटा म्हणजे एवढा हायपाय पण नाही, परंतु जबरदस्त त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करून या ठिकाणी नक्की एकदा तुम्ही भेट देऊ शकताय. हिंदुराजांना जबरदस्त असा गोटा या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बिचुकले या ठिकाणी उभारलेला आहे. आणि आपण हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.